ओके, एक क्वेश्चन लिया, एक प्रश्न लिया. राइट द एक्शन ऑफ मीथेन विथ एक्सेस ऑफ क्लोरीन. लिहिलाय का काल? नाही लिहिला? लिहिला असेल तर ठीक, नसेल लिहिला तर लिहून घ्या. राइट द एक्शन ऑफ मीथेन विथ एक्सेस ऑफ क्लोरीन. ठीक है, इकडे लक्षात आहे सगळ्यांचं. अब मीथेन का एक्शन CH4 म्हणजे कोण? मीथेन. अब मीथेन का एक्शन आपको किसके साथ करना है? मीथेन का एक्शन करना है आपको Cl2 के साथ. लेकिन Cl2 कैसा है? एक्सेस में है, एक्सेस ऑफ Cl2. ठीक है. मीथेन का एक्शन किसके साथ? एक्सेस ऑफ Cl2 के साथ. क्लियर का? ठीक. आधी आपण एक्सेस शब्द वापरला नव्हता, आता आपण शब्द काय वापरतोय? एक्सेस. म्हणजे क्लोरीनची संख्या खूप जास्त आहे. कळलं का जनक? पाहिजे तर घेऊन जातो घरी थोडंफार. एवढं आहे आपल्याकडे, लय मोठं क्लोरीन आहे, है ना? बट मिथेन त्याप्रमाणे कसं आहे? कमी आहे. मग आता या दोघांची रिएक्शन झाली, आणि रिएक्शन जी होणार ते कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होणार? इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट और यूव्ही रेडिएशन. क्लिअर आहे? काय होणार सगळ्यात पहिले मला सांगा. तुम्ही शिकलाय ना राव कालच. ते पाच पाच वेळा जे लिहिता ना, ते कमीत कमी थोडस विचार करून पण लिहा की आपण काय वाचतोय, हे आलं पाहिजे. Cl2 दिसल्याबरोबर तुम्हाला एक गोष्ट आठवली पाहिजे, हायड्रोजनला काढायचं. कोणाला लावायचं? कोण आहे तो इथे? Cl ला लावायचं. काय तयार होईल इथे? CH3Cl. मान्य आहे का? बाय प्रोडक्ट काय जाईल? मग बाय प्रोडक्टला इथे प्लस HCl लिहू शकता, किंवा बाय प्रोडक्टला लिहिण्याचा एक आणखीन पद्धत आहे, या ॲरोचा खाली मायनस HCl. बरोबर आहे? ॲरोचा खाली जर मायनस करून काही पण केमिकल लिहिलेलं असेल तर हे समजायचं तो मायनस जे काही लिहिलेला आहे तो तुमचा बाय प्रोडक्ट आहे. हा, इथे जर टेम्परेचर असेल -20 तर तो ते बाय प्रोडक्ट नाही, तो टेम्परेचर दिलेला आहे. पण कुठलंही केमिकल जर मायनस मध्ये लिहिलेला आहे याचा अर्थ की या दोघांचा कॉम्बिनेशन मध्ये बाहेर कोण चाललं? HCl. म्हणून तो इथे काय लिहिलाय? -HCl. इज दॅट क्लिअर? म्हणजे या दोघांना जोडायचं, त्यातून HCl ला मायनस करायचं, तर हे उरणार आहे. सो हा -HCl हा बाय प्रोडक्ट लिहिण्याची एक पद्धत झालेली आहे. इज दॅट क्लिअर? पहिला पॉईंट समजला? हे काल आपण इतकं पाहिलेलं आहे. पण आपल्याला काल एक्सेस मध्ये क्लोरीन दिलेला नव्हता. आज आपल्याला एक्सेस मध्ये काय? म्हणजे जर एक्सेस मध्ये क्लोरीन असेल तर ही रिएक्शन इथे अजिबात थांबत नाही. ही रिएक्शन इथनं पण पुढे जाईल, पुढे जाईल. कशी पुढे जाईल? तर आपल्याकडे क्लोरीन खूप सारं आहे, तर ज्या कंटेनरमध्ये मी मिथेन घेतला त्या कंटेनरमध्ये क्लोरीन टाकला आणि त्याच कंटेनरमध्ये मिथिल क्लोराईड बनणार आहे. पण त्या कंटेनर असं तर नाहीये की मिथिल क्लोराईड बनल्याबरोबर विदिन अ मायक्रोसेकंड बाहेर येईल, तो त्यातच राहील ना कंटेनरमध्ये. पण त्या कंटेनरमध्ये क्लोरीन पण खूप सारं प्रेझेंट आहे. मग हे पॉसिबिलिटी आहे की या मिथिल क्लोराईडच्या बाजूला परत कोण राहील? राहू शकतं ना. म्हणजे मिथिल क्लोराईडची रिएक्शन परत कोणासोबत होईल? Cl2 सोबत. होऊ शकते की नाही? मग मिथिल क्लोराईडची रिएक्शन जर Cl2 सोबत झाली तर या प्रोडक्टचा, हा पहिला प्रोडक्ट आहे जो तयार झाला, या प्रोडक्टचं परत एकदा काय होईल? क्लोरिनेशन. अलग का लक्षात? म्हणजे जो तुमचा प्रोडक्ट तैयार झालेला है, जो आपका रिक्वायर्ड प्रोडक्ट, डिजायर प्रोडक्ट जो तैयार हुआ है, वो फर्दर आगे जाएगा फिर से क्लोरिनेशन में, क्योंकि आपने मीथेन का क्लोरिनेशन किया तो मिथिल क्लोराइड बना. ये क्लियर है सभी को? लेकिन हमारे पास क्लोरीन बहुत ज्यादा है, तो पॉसिबिलिटी है कि मिथिल क्लोराइड का फर्दर फिर से क्या होगा? क्लोरिनेशन. इस मिथिल क्लोराइड का भी क्या होगा? क्लोरिनेशन, क्योंकि हमारे पास क्लोरीन की कमी नहीं है. और इसका यदि क्लोरिनेशन हुआ तो फिर क्या होगा? परत एकदा हायड्रोजनला काढायचं आणि Cl ला लावायचं. मग हायड्रोजन जर मी इथनं काढला तर काय उरलं? काय उरलाय? CH2. मान्य आहे का? एक हायड्रोजन काढला, एक हायड्रोजन काढला तर काय उरला? CH2. आणि त्या हायड्रोजनच्या जागेवर इथे काय लावला? Cl. ऑलरेडी एक Cl आहे, आणखीन एक Cl लागला तर येऊ शकतो का? इट्स अ डायक्लोरो मिथेन. याला म्हणतात डाय
क्लोरोमिथेन. समजलं का? सेकंड स्टेप कळली का? कोणाला काही अडचण? परत एकदा बघा, मिथेनची रिएक्शन क्लोरीन सोबत केली, मिथेल क्लोराईड बनला. हे तुम्हाला माहित आहे. ब्लॅक कलर मध्ये जेवढं लिहिलं आहे रिएक्शन ती ऑलरेडी आपली काल झालेली आहे आणि तुम्हाला हे चांगलं माहित आहे. 5-5 वेळा लिहिले पण आहे तुम्ही आज, बरोबर आहे. पण याची रिएक्शन जर परत एकदा कोणासोबत झाली, Cl2 सोबत. कोणासोबत? का झाली Cl2 सोबत? आधी का नाही झाली? कालपर्यंत आपण नाही केली, आजच का करतोय आपण? कारण कालपर्यंत क्लोरीनची क्वांटिटी आपल्याकडे लिमिटेड होती. आज जी रिएक्शन घेतली आहे त्याच्यामध्ये क्लोरीन कसं आहे? मग हे दिल्या जाईल की क्लोरीन कसं आहे? एक्सेस मध्ये, तरच हे लिहायचं. आणि जर एक्सेस दिलेलं नाही तर हे एवढं मोठं स्टेप लिहिण्याची गरज. म्हणजे हे जेवढे स्टेप आपण आज शिकणार आहे हे कधी लिहायच्या? जेव्हा तुम्हाला हॅलोजन कसं दिल्या जाईल? एक्सेस मध्ये दिल्या जाईल. इज दॅट क्लिअर? मग याच्यानंतर CH2Cl तयार झाला. रिएक्शन इथे थांबन का? पाणी थांबणार. कारण क्लोरीन भरपूर आहे आपल्याकडे अजूनही. परत याच्याकडे कोण आला? क्लोरीन. याच्याकडे आणखीन Cl पोहोचला. आणि Cl का पोहोचला? कारण आपल्याकडे Cl ची क्वांटिटी एक्सेस मध्ये आहे. परत याच्या प्रोडक्टचं पण तो काय करणार? क्लोरिनेशन. इथे HCl निघाला होता, इथे पण याच्यातला H, याच्यातला Cl, बाहेर काय जाईल? HCl. गेला HCl. परत एक H काढायचा आणि Cl ला लावायचा. काय तयार होईल? CHCl3. म्हणजे प्रत्येक स्टेप मध्ये हायड्रोजनला काढायचं, Cl ला लावायचं. प्रत्येक स्टेप मध्ये एक एक हायड्रोजनला रिप्लेस करत जायचं. कळलं का? त्याचं नाव काहीतरी सांगितलं होतं मी चांगलं असं. खूप चांगलं नाव होतं त्याचं. इट्स अ क्लोरोफॉर्म. CHCl3 ज्याला काय म्हणतो आपण? क्लोरोफॉर्म. इज दॅट क्लिअर? स्टेप नंबर 3 क्लिअर आहे? काही अडचण? याच्यावर परत एकदा आपण काय ऍड करणार? Cl2. काय ऍड करणार? रिएक्शन थांबेल का इथे? रिएक्शन इथे थांबन का? का नाही थांबणार? कारण क्लोरीन एक्सेस मध्ये आहे. Cl2 घेतलं, त्याच्यातून बाहेर का जाईल? हा H आणि हा Cl. बाहेर का जाईल? HCl. बाहेर काय जाईल? HCl. आणि जर HCl बाहेर गेला तर आपल्याला काय तयार होईल? C. याच्यातला H गेला, Cl लागला. ऑलरेडी 3 Cl होते, चौथा पण लागला तर CCl4 देऊ शकतो का आपण असं? बर, CCl4. इज दॅट क्लिअर? परत क्लोरीन टाकलं, स्टेप पुढे जाईल का? आता नाही जाणार. आता जरी आपल्याकडे एक्सेस ऑफ क्लोरीन आहे तरी रिएक्शन इथनं पुढे जाणार का? नाही जाणार. कारण हायड्रोजन संपले. म्हणजे जितके हायड्रोजन आहे तितकेच प्रोडक्ट आपल्याला भेटतील, त्यापेक्षा जास्त भेटणार नाही. इज दॅट क्लिअर? मग क्लोरीन एक्सेस जरी असला तरी याचा पुढे आपल्याला प्रोडक्ट भेटणार नाही. कळलं का? ही आहे अनकंट्रोल्ड क्लोरिनेशन. अनकंट्रोल म्हणजे ज्याला आपण कंट्रोल करू शकत नाही. तुम्हाला जर वाटलं दुरंतोले मधात कुठेतरी एखाद्या ठिकाणी थांबवा ट्रेनला, आपल्याला चढायचं असलं एखाद्या खेड्याफेड्याच्या स्टेशनवर, तर थांबन का तुमच्यासाठी ती? कारण ती सुपरफास्ट आहे, त्याला कंट्रोल करता येत नाही. तसेच ही रिएक्शन, आपला मेन रिक्वायर्ड प्रोडक्ट जो आहे ना, तो रिक्वायर्ड प्रोडक्ट आपला हा आहे, मिथिल क्लोराईड. हा आपल्याला बनवायचा आहे. पण रिएक्शन मिथिल क्लोराईड वर थांबणार नाही. कळताय का? रिएक्शन पुढे का सरकणार? कारण याच्याकडे हायड्रोजन आहे आणि आपल्याकडे जास्तचा क्लोरीन पण आहे. पण जर जास्तचा क्लोरीन नसता, क्लोरीनची खूप कमी क्वांटिटी असती, तर रिएक्शन पुढे इथनं गेली नसती. इज दॅट क्लिअर? पण आता आपल्याकडे क्लोरीन खूप जास्त आहे, तर तो क्लोरीन परत याच्याकडे येतो, याचं क्लोरिनेशन करतो, हा भेटतो. याचा परत क्लोरिनेशन करतो तर क्लोरोफॉर्म भेटतो, क्लोरोफॉर्मचं क्लोरिनेशन करतो तर CCl4 भेटतो. सो शेवटी रिएक्शन येऊन इथे थांबतं. तर आपल्याला हे जे 3 प्रोडक्ट आहे, एक, हा 2 आणि हा 3, हे तिन्ही प्रोडक्ट भेटतात आपल्याला किती पर्सेंट? 10% ऑनली. किती पर्सेंट? 10%. इज दॅट क्लिअर? आणि हा जो प्रोडक्ट आपल्याकडे या ठिकाणी लिहिलेला आहे CCl4, हा भेटतो आपल्याला किती पर्सेंट? 70%. किती पर्सेंट? सो मेजॉरिटी ऑफ प्रोडक्ट जो आहे तो काय भेटणार? CCl4. शेवटवाला प्रोडक्ट हाच मेजर भेटणार आहे. पण आपल्याला पाहिजे तर हा होता ना. आपण अल्किल हलाइड बद्दल लिहितोय, आपल्याला पाहिजे प्रोडक्ट हा होता, पण हा मेजॉरिटी मध्ये भेटणार नाही. आणि जर हा मेजॉरिटी मध्ये पाहिजे असणार, जो 10% आहे, याला जर 70% करायचा आहे, तर तुम्हाला क्लोरीन एक्सेस मध्ये घेता येणार
नाही, क्लोरीन एक्सेस मध्ये घेतलं की तुमचं काम बिघडलं, मग डायरेक्ट इथे येऊन थांबते ती रिएक्शन. मधात ब्रह्मदेव जरी आले तरी थांबत नाही. क्लिअर का? इज दॅट क्लिअर? दॅट्स वाय एक्सेस शब्द हा खूप महत्वाचा. सगळं सेम होतं, फक्त आपण एक शब्द ऍड केला, एक्सेस ऑफ क्लोरीन. सो रिएक्शनची फिजिबिलिटी तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा तुम्ही एक्सेस क्लोरीन घेऊ शकणार नाही. घ्यायचं आहे तर एक्सेस मध्ये काय घ्या, मिथेन घ्या. मिथेन एक्सेस असला तर याचा पर्सेंटेज वाढतो. पण मिथेनची क्वांटिटी कमी झाली आणि क्लोरीनची क्वांटिटी वाढली तर याचा CCl4चा पर्सेंटेज वाढतो. अलग लक्षात? रिएक्शन मधातल्या स्टेपवर थांबत. ही आहे आपली क्लोरिनेशन रिएक्शन, व्हॅन मिथेन रिएक्ट विथ एक्सेस ऑफ क्लोरीन. इज दॅट क्लिअर? समजलं का? काही अडचण? रिपीट घ्यायची एकदा, जमेल? बरं, पहिले लिहून घेऊ मग रिपीट घेऊ. लिहा. व्हॅन मिथेन रिएक्ट विथ व्हॅन मिथेन रिएक्ट विथ excess of chlorine excess of chlorine excess of chlorine in presence of sunlight, it gives chloromethane. क्लोरोमिथेन म्हणजेच मिथिल क्लोराइड. क्लोरोमिथेन कॉमा डायक्लोरोमिथेन and trichloromethane as a minor product. Trichloromethane as a minor product and tetrachloromethane as a major product. And tetrachloromethane as a major product. Tetrachloromethane as a major product. दिलं? रिएक्शन लिहून घ्या पटकन. सो हे झालं तुमचं क्लोरिनेशन. कोणतं नेशन? क्लोरिनेशन. क्लोरिनेशन मध्ये एकच काम, हायड्रोजनला काढायचं, क्लोरीनला लावायचं. पण ही रिएक्शन कधी लिहिणार तुम्ही? ही रिएक्शन तेव्हाच लिहिणार जेव्हा एक्सेस मध्ये काय येईल? क्लोरीन. एक्सेस मध्ये क्लोरीन नाही आला तर नॉर्मल ही पहिली स्टेप लिहायची. बघा, जर क्लोरीन एक्सेस मध्ये नसला, ठीक आहे, क्लोरीन जर एक्सेस मध्ये नसला तर तुम्हाला ही वाली स्टेप लिहायची आहे, फक्त ही एवढी.
हा डब्बा केलेला आहे ना एवढी. जर एक्सेस मध्ये क्लोरीन नसला तर, पण जर क्लोरीन एक्सेस मध्ये आला तर किती स्टेप लिहायचे आहे? या चारही स्टेप एका लाईन मध्ये लिहायचे आहे. 1 2 3 4. दॅट क्लिअर? हे अडचण? तर हॅलोजनेशनचा पहिला टाईप आहे क्लोरिनेशन, जो या ठिकाणी कम्प्लीट. काल मी क्वेश्चन लिहून दिल्या, समजल्या सगळ्यांना? पक्का? आता सेम असंच आपल्याला क्लोरिनेशन नंतर नेक्स्ट रिएक्शन कोणती असते? ब्रोमिनेशन. सो हेडिंग लिहा वरती मोठं, ब्रोमिनेशन ऑफ अल्केन. ब्रोमिनेशन ऑफ अल्केन. नेक्स्ट कोण आहे? ब्रोमिनेशन ऑफ अल्केन. ब्रोमिनेशन ऑफ अल्केन दिला. व्हॉट इज मीन बाय ब्रोमिनेशन? कोणी सांगणार मला? शॉर्टकट सांगा लागेल तर त्याचं. शॉर्टकट एनीवन? हा थांबा, सांगा. हा नाही परत काय म्हटलं होतं? हायड्रोजनला काढायचं, ब्रोमिनला लावायचं. समजलं का? सिंपल बंड आहे. हायड्रोजन काढा, जसं क्लोरीन लावला होता ना, इथे काय लावणार? ब्रोमीन. ही रिएक्शन कंप्लीट करू शकता का? मग बघा, CH4 प्लस Br2. थांबा 2 मिनिटं, थांबा. CH4 प्लस Br2 इन प्रेझेन्स ऑफ, आता इथे सनलाईट राहील पण आपल्याला सनलाईट लिहायचं नाही. इथे आपण एखादा रिएजंट लिहू शकतो, जस्ट लाईक AlBr3. AlBr3 इट्स अ रिएजंट. तो कॅटलिस्ट सारखा वापरला जातो, एक्सेस ऑफ ब्रोमिन आहे. सो आपण इथे इझिली याचं ब्रोमिनेशन करू शकतो. ठीक आहे, पण हा 4 स्टेप मध्ये जाणार नाही. ही ब्रोमिन एक्सेस मध्ये घेतलेलं नाही. सो जर मी CH4 ची रिएक्शन कोणासोबत केली? Br2 सोबत. ठीक आहे, इन प्रेझेन्स ऑफ कोण? AlBr3. आता याचा प्रोडक्ट लिहिता येईल का? सो क्वेश्चन नंबर 1, कम्प्लीट द फॉलोइंग रिएक्शन. करू शकता का? मला याचं स्टेटमेंट, बरं पहिले प्रोडक्ट सांगा. कोण सांगणार मला याचा प्रोडक्ट? हात वर करायचं आणि सांगायचं. रेझ्युरंट्स, याचा प्रोडक्ट काय मिळणार आहे सांगा. CH3Br प्लस HBr. या रिएक्शन मध्ये नेमकं आपण काय केलं? काय करणार आहे या रिएक्शन मध्ये? हा, बस बेटा खाली. ऐकूच नाही येत मॅडम. हा, उभे राहून सांगा व्यवस्थित. हायड्रोजनला काढायचं, Br ला लावायचं. काय तयार होईल? CH3Br प्लस HBr. इज दॅट क्लिअर? याचं स्टेटमेंट मला कोण सांगणार? याचं स्टेटमेंट कोण सांगणार आहे पटकन? अरे यार, तुमच्या समोर रिएक्शन आहे, तुम्हाला काल सांगितलं मी स्टेटमेंट कसं लिहायचं. ट्राय तर करा ऍटलिस्ट. आवाज नाही. याचं नाव काय? ठीक आहे, हा ब्रोमीन आहे आणि जो प्रोडक्ट तयार झालाय मिथिल. आता याचं स्टेटमेंट आलं पाहिजे. आता तर खूप सोपं आहे. कोण सांगणार? रेज युअर हँड्स. बाजू आलं. वेन मिथिल मिथेन रिएक्ट विथ ब्रोमीन. आवाज. इन प्रेझेन्स ऑफ AlBr3. आता तुम्हाला याचं नाव नाही आठवलं तर सोडून द्या. काय लिहायचं? AlBr3. पुढे इट गिव्स मिथिल ब्रोमाइड अँड HBr इज अ बाय प्रोडक्ट. H ब्रोमो नसतं तो, HBr हायड्रोजन ब्रोमाइड. बरोबर आहे. सो वेन मिथेन रिएक्ट विथ ब्रोमीन. बघा, तुम्हाला जरी नाही समजत आहे कालचं, तर आज पण मी सांगतो आहे स्टेटमेंट कसं लिहायचं. रिएक्शन बघा, नंतर लिहा. पहिले रिएक्शन बघा,
रिएक्शन मध्ये रिएक्टंट कोण कोण आहे? मिथेन आणि ब्रोमीन. मग तुम्ही स्टेटमेंट कसं लिहिणार? वेन मिथेन रिएक्ट विथ ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ कोण आहे? इट गिव्स मिथिल ब्रोमाइड अँड HBr. तो बाय प्रोडक्ट नाही लिहिला तरी चालते, अँड HBr एवढं लिहिलं तरी करेक्ट आहे. क्लिअर आहे? स्टेटमेंट लिहू शकता. सो ब्रोमिनेशन ऑफ अल्केन लिहिलं तुम्ही, त्याच्यामध्ये ही रिएक्शन लिहून त्याचं स्टेटमेंट लिहिता येईल का? पहिले काय लिहायचं? स्टेटमेंट. मग काय लिहायची? रिएक्शन. जमेल? मग स्टेटमेंट लिहा. जमेल सगळ्यांना? आणि रिएक्शन लिहा पटकन. याच्यावर विचारला जाणारा पहिला प्रश्न जो आपण आता लिहिला, कम्प्लीट द रिएक्शन. ठीक आहे. दुसरा प्रश्न येईल, राईट द ऍक्शन ऑफ कोण? मिथेन विथ ब्रोमीन. हाही प्रश्न येऊ शकतो. राईट द ऍक्शन ऑफ मिथेन विथ ब्रोमीन. क्लिअर? तिसरा प्रश्न, प्रिपेअर मिथिल ब्रोमाइड और ब्रोमोमिथेन फ्रॉम मिथेन. सेम हे क्लोरिनेशनचे कालचे प्रश्न आहे, आठवा. हेच ब्रोमिनेशनचे प्रश्न राहणार आहे. प्रिपेअर मिथिल ब्रोमाइड और ब्रोमोमिथेन फ्रॉम मिथेन. इज दॅट क्लिअर? प्रश्न सॉल्व्ह करताय कसा मी देतोय तुम्हाला? सॉल्व्ह करता येईल? लिहा प्रश्न. प्रिपेअर इथिल ब्रोमाइड फ्रॉम इथेन. Prepare ethyl bromide from ethane. Prepare ethyl bromide from ethane. Prepare ethyl bromide from ethane. सॉल्व करा बेटा लवकर. कसं लिहू सांगा आता? काय करायचंय सगळ्यात पहिले? तिथनं सांगा. कोण सांगणार? हा कार्तिक बोल.
काय करू सांग पहिले, सगळ्यात पहिले काय करायचं? हा, इथेन लिहायचं. आपला क्वेश्चन काय आहे? प्रिपेअर इथिल ब्रोमाइड फ्रॉम इथेन. पहिले इथेन लिहू. कुठे लिहू? ॲरोचा पलीकडे की अलीकडे? CH3 हा कोण आहे? इथेन. पुढे रिएक्ट विथ ब्रोमीन म्हणजे +Br2, बरोबर आहे का? हा, पुढे काय करायचं? हा, इथे AlBr3 लिहू शकतो आपण, बरोबर. नेक्स्ट काय करायचं? हा, म्हणजे काय होईल मग इथे तयार? स्ट्रक्चर सांग. CH3 CH2 कोणता Br? HBr. हे बरोबर आहे की चुकलंय? पुढे बाय प्रोडक्ट काय जाईल? HBr. इज दॅट क्लिअर? किती लोकांचं करेक्ट आहे? जमलाय सगळ्यांना? व्हेरी गुड, बसा. HBr ने येणार फक्त, हे लक्षात घ्या. इट्स ओनली Br. एच ने लावायचं नाही तर बोनस मार्क चालले जातील. इथे फक्त काय येईल? हायड्रोजनला काढून फक्त Br लावायचं. इट्स अ Br. आणि बाय प्रोडक्ट मध्ये काय लिहायचं? HBr. त्यांना मिक्स करू नका. क्लिअर? दॅट्स युअर ब्रोमिनेशन. हा कोणता नेशन आहे तुमचा? बरं, ही रिएक्शन तुम्ही लिहू शकता का मग? CH4 + Br2 एक्सेस लिहू शकता का? काय होईल? नाही, काय होईल ते सांगा. प्रोडक्ट नका सांगू. काय होणार आहे? हायड्रोजनला काढून हॅलोजनला लावायचं, झाला प्रोडक्ट तयार. खतम. नाही, ही रिएक्शन कुठपर्यंत जाईल? जेव्हापर्यंत चारही हायड्रोजन 1 बाय 1 रिप्लेस होत नाही. का? बिकॉज एक्सेस मध्ये काय घेतलाय? ब्रोमी. आलं का लक्षात? ही रिएक्शन इथे थांबणार नाही. दॅट्स युअर ब्रोमिनेशन. इथे तुमचं ब्रोमिनेशन कम्प्लीट. क्लोरिनेशन आणि ब्रोमिनेशन ऑलमोस्ट सेम आहे, फक्त इथे काय वापरायचा? यार, कळलं का? तर ही रिएक्शन नंबर 1, ठीक आहे. आणि ही इथे रिएक्शन नंबर 2. रिएक्शन नंबर 2 कोणती? ही CH4 + एक्सेस ऑफ क्लोरीन. ही एक, आणि ही खालची एक, मिथेन +Br2. इज दॅट क्लिअर? किती वेळा लिहून आणणार आहे? 5 वेळा? पक्का? नाही, 5 झाला आता, आता थोडीच आहे. 5 वेळा लिहून आणायचं आहे. क्लिअर आहे? दॅट्स युअर होमवर्क.